Brought to you by V-Guard. राहुल गांधी जिथं जिंकले तिथं ईव्हीएम चांगला आणि जिथं जिथं काँग्रेसच्या महाविकास आघाडी जागा पडल्या त्या ठिकाणी ईव्हीएम खराब अशा प्रकारचा असा आरोप कोणी केलेला नाही. ईव्हीएम खराब हा आरोप केलेला नाही. इलेक्शन कमिशननं जी घटना उत्तर पश्चिम मतदारसंघात मुंबईच्या घडली ज्याबद्दल इलेक्शन कमिशननी FIR दाखल केलेला आहे. काहीतरी घडल्याशिवाय निवडणूक आयोगानं FIR दाखल केला का? FIR हे पब्लिक डॉक्युमेंट आहे. FIR आम्हा सगळ्यांना दिलं पाहिजे. पराभूत उमेदवाराला दिलं पाहिजे. तुम्ही गुप्तपणे का ठेवलेलं आहे ते? आता आपल्या मोबाईलवर OTP येतो, वन टाइम पासवर्ड येतो आणि त्यातून EVM उघडता येतं. ही नवीन मार्केट कुठून आली? पोस्टल बॅलेट हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गोळा करतात हे आम्हाला माहिती नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. आधी पोस्टल बॅलेटची बोलणी करून ते जाहीर करायला पाहिजे. या वेळेला इलेक्शन कमिशनने केलेलं नाही. त्यामुळे हा आरोप सरसकट EVMवर नाही आहे. उत्तर पश्चिम मुंबईच्या मतदारसंघामध्ये जो प्रकार झालाय त्याच्याबद्दल स्पष्टता आली पाहिजे म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी करतोय. आणि अर्थात आमची मागणी आहेच की या सर्व प्रक्रियेवर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि त्यामुळं पेपर बेस्ड बॅलेटला शिक्का मारून मतदान झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीत एक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी NGOचा वापर इंडिया आघाडीने केला असा आरोप एकनाथ शिंदे यांनी NGOचा आरोप निश्चितच केला, पण ही लोकशाही वाचवण्याकरता केला. NGO जे आमच्या सोबत आले तो एका मुद्द्यावर फक्त आले, कुठलं नॅरेटिव्ह सेट करणे का आले नाही. फक्त लोकशाही वाचली पाहिजे आणि मी सर्व NGOचे लहान घटक पक्षांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्या प्रयत्नामुळं आज उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. लोकशाही आपल्या देशातली जिवंत राहिलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. JD आणि पण नक्षलचा कुठे प्रश्न आहे? सरकार दिल्लीमध्ये मोदींचं आहे, महाराष्ट्रामध्ये मोदींचं आहे. तुम्हाला काय जर गुन्हा कुठं घडला असेल तर काल कारवाई करा. JD आणि TDP यांना जर लोकसभेचा अध्यक्षपदावरून चढाओढ सुरू आहे, यामध्ये जर TDPला लोकसभा अध्यक्षपद देणार असतील तर इंडिया आघाडी पाठिंबा देणार का? जर इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची चर्चा करून जर अध्यक्ष ठरवला तर निश्चितच बिनविरोध त्याला पाठिंबा दिला जाईल. तशी लोकसभेची परंपरा आहे. पण रेटून काही करायचं म्हटलं तर मग आम्हाला देखील आमचा उमेदवार उभा करावा लागेल. पण ते सगळं दिल्लीमध्ये जी माणसं फ्लोअर मॅनेजमेंट करतायत, जे संसदेच्या सभागृहामध्ये समन्वयाचे काम करतात, त्यांनी हे काम करायचं आहे. बाबा, पश्चिम महाराष्ट्रात पूर्णपणे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले, मात्र सातारा आणि सांगलीमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीत आजही धुसफूस दिसते आणि काही माध्यमांना देताना विशाल पाटील, विश्वजित कदम आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद समोर येतोय आणि तसाच फटका सातारामध्ये उमेदवाराला बसलेला तोतारीला दिसतोय का? नाही, सातारामध्ये आमचा धक्कादायक पराभव झाला हे मान्यच करावं लागेल. आम्ही त्यामध्ये कमी पडलो सगळे. काय काय प्रकार झाला त्याचं आम्ही विश्लेषण करतोय. पण सांगलीची परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध तिकीट देता कामा नये, हा त्यातून धडा घेणं गरजेचं आहे. विधानसभा आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपनं पहिल्यांदा आघाडी घेतलेली आहे आतापर्यंतच्या इतिहासात. बरोबर, खरं आहे. मी मगाशी म्हटलं की धक्कादायक प्रकार आहे. त्याचं विश्लेषण आम्ही करतोय, कशामुळे झालं, काय झालं. निवडणुका झाल्यात, लोकसभेत संपल्या, आता विधानसभा समोर येते. मात्र महाविकास आघाडीमध्ये चंद्रकांत पाटील प्रति आव्हान देत आहे, जयंत पाटलांचा गट देतोय आणि विश्वजित आणि त्याचबरोबर विशाल पाटील एकत्र आलेले दिसत आहेत. यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला आगामी काळात फटका बसू शकतो. बिलकुल नाही. महाविकास आघाडी ज्या ताकदीने लोकसभा निवडणूक लढली त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार. आत्ता आमच्या 158 विधानसभा मतदारसंघामध्ये आमची आघाडी आहे.
आमचा प्रयत्न आहे किमान 180 मतदारसंघामध्ये विजय मिळवण्याचं आमचं लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे. 57 लाख कुणबी ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या बोगस आहेत अशा प्रकारचा आरोप करून ओबीसी नेते 288 मतदारसंघात आपले उमेदवार उभी करण्याची तयारी करतात. आता असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटलाला जे आश्वासन दिलं होतं, त्यांनी जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा जे आश्वासन दिलं होतं तर त्यांनी जाहीर केलं पाहिजे आणि ते आश्वासन पूर्ण केलं पाहिजे. अशी मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे काय घडलंय ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.